खरीपाचा हंगाम काही दिवसांवर आलाय, त्यामुळे शेतकरी बियाणं घेण्यासाठी लगबग करतात आपण बघू शकतो या ठिकाणी। परंतु यावर्षी कापसाच्या बियाण्याच्या एका पॉकेटचा दर जवळपास 14 ते 15 रुपयांनी वाढ झालेली आहे। गेल्या वर्षी तुलनेत हे दरवाढ जे आहे ते पाहायला मिळत आहे। त्यासोबतच तुरीचं बियाणं जे आहे ते जवळपास 100 रुपये किलोने वाढलेलं आहे। गेल्या वेळेस तुरीचं उत्पादन कमी झालं, यावेळेस तुरीचे बाजारात भाव जास्त आहे, त्यामुळे तुरीचे दर आता जवळपास 350 रुपये किलोवर बियाणं गेलेलं आहे। तर कापसाचं बियाणं 864 रुपये किलोवर गेलेलं आहे। त्यामुळे आधीच कापसाला दर कमी होता आणि आता उत्पादन खर्चही वाढणार आहे। माझ्यासोबत इथले विक्रेते आहेत, विकास लोहिया, काय काय भाववाढ झाली, कशावर? कॉटनमध्ये साधारणतः 13 ते 14 रुपयाचे पॅकेटवर भाव वाढले आहे आणि तूरमध्ये 50 ते 100 रुपये किलोवर भाव वाढले आहे यावर्षी। आणि यावर्षी मागणी कशी आहे शेतकऱ्यांची? मागणीमध्ये तुवरची मागणी जास्त वाढली आहे, कपास त्याच्यापेक्षा कमी झाला आहे। काका, कापसाचे भाव वाढलेले आहे बियाणाचे, तुम्ही बियाणं घ्यायसाठी आले, काय सांगणार? आता म्हणजे आम्हाला बिजायतावर तुमची वाढ दिली आहे आणि आमचे जे फसल निघतात यामध्ये तुमची रेट कमी होऊन राहिले ना आमच्या फसलचे, तर त्यामध्ये समजा काय हे वाढ का बा वाढ नको पाहिजे ना। तुडीवर बी तशीच आहे, कापसावर बी तेच आहे। मागच्या वर्षी समजा वाढीव गेले आहे, यावर्षी फसल बी वरून कमी येत आहेत आणि रेट वाढीव आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। किती बियाणं घ्यायला आले तुम्ही? आता मला म्हणजे 18 ते 20 पॉकेट लागतात, 18-20 पॉकेट नेता आता। खर्च वाढला शेतीचा? शेतीचा खर्च वाढीव आहे आणि जे फसल येणारी आहे तिच्या उत्पादन कमी होत आहे ना, वरून रेट कमी आहेत बाजार समितीत। नक्कीच कापसाला आत्ता बाजारात भाव नाही आहे, 4-4.5 हजार रुपयापर्यंत क्विंटलला भाव आहे। एकीकडे कापसाचे भाव पडले तर दुसरीकडे कापसाचं बियाणं जे आहे प्रति पॉकेट 14 ते 16 रुपये मोठी वाढ आहे शेतकऱ्यांसाठी। तुरीच्या बियाणामध्ये जवळपास 100 रुपये किलोची वाढ आहे। त्यामुळे शेतकरी स्वतः म्हणत आहेत की आमचं उत्पादन जे पिकवतो आम्ही त्याला भाव नाही आणि दरवर्षी मात्र बियाण्याचे भाव वाढतात, त्यामुळे शेतीचा खर्चही वाढू लागला आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।